7 वाजतायत आणि एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला बघूयात. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण उपसमितीनं परस्परपणे शासन निर्णय काढल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने GR काढला, पण त्यावरून आता सत्ताधाऱ्यांमधले मतभेद उघड झालेत. या GRवरनं आपण नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळांनी या संदर्भात खळबळजनक दावा केला. दरम्यान हा शासन निर्णय लागू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गुर्जर, पटेल समाज आणि इतर जाती या विरोधात रण उठवतील असा दावा भुजबळांनी केला. ओबीसी मध्ये घ्या हे नव्हे. तुम्ही नाराज आहात? मी नाराज म्हणजे असणार ना हो. एका बाजूला तुम्ही सांगता की ओबीसी मध्ये त्याला आम्ही धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडे जे आहेत तुम्ही एवढे मोठे समाज जर त्याच्यामध्ये आले तर मला तुम्ही सांगा धक्का लागणार नाही? साधा मनुष्य सांगेल. एका घरामध्ये 10 माणसं राहतात, आम्ही त्या 10 माणसाला धक्का लावत नाही, त्यांना बाहेर काढत नाही, मग फक्त आम्ही दुसरी 10 माणसं आणखीन घुसवतो. अरे म्हणजे त्या पहिल्या 10 माणसाचं काय? त्यांच्यावर अडचण येणार की नाही येणार? येणार. येणार ना. जागेमध्ये याच्यात त्याच्यात तोच प्रकार आहे. वाटेकरी होणार की नाही? झालेच ना. दरम्यान भुजबळांच्या नाराजीवरती ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. मला असं वाटतं की जो काही निर्णय झाला आहे त्या निर्णयाबद्दल भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर मी आज चर्चा केली आहे. परवाही मी भुजबळ साहेबांशी बोललो आहे, मुख्यमंत्री बोललेले आहेत. तर निश्चितपणे आता तेही आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आहेत ओबीसीच्या. तर आपण मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना काही जर त्याच्यामध्ये काही त्यांना वाटतं तर आम्ही ऐकून घेणार आहे आणि त्याच्याबद्दल योग्य तोडगाही आम्ही काढू.